नमस्कार. आपला रोज एक तास स्वतःसाठी आजचा आपला 49 नंबरचा व्हिडिओ आपण हा बनवतोय आणि उद्याला मित्रांनो आपली हाफ सेंचुरी पूर्ण होणार आहे. म्हणजे पूर्ण 50वा व्हिडिओ आपण उद्याला बनवणार आहे. आता या सगळ्या आपण याच्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आपला विदर्भ जो आहे तर विदर्भामध्ये जगातील सर्वात ज्या म्हणजे टॉप 10 ज्या तापमान जास्त पारा जास्त असलेल्या ठिकाणी मित्रांनो अकोला जे आहे तर अकोला 44 अंशावर पोहोचलेला आहे. आणि अमरावती जे आहे जगातलं 3ऱ्या नंबरचं म्हणजे 43.8 आणि त्यानंतर अमरावतीनंतर वर्ध्याचं मित्रांनो तापमान जे आहे तर तेही 42.5च्या दरम्यान राहिलेलं आहे. आणि यवतमाळ जिल्हा आपला हा यवतमाळ जिल्हा पण आपण पाहतो की यामध्ये तापमान जास्त म्हणजे तापत आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे हा आजच्या आपल्या रोज एक तास स्वतःसाठी याच्यामधून मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ज्या वेळेला म्हणजे प्रशासनाचा सध्या आदेश आहे की ज्या वेळेला गरज असेल तर अशाच वेळेला बाहेर पडा आणि शक्यतोवर आपण जे आहे सकाळची जी कामं आहेत ते साधारणतः म्हणजे आपण 1 वाजे म्हणजे 11:30 ते 11च्या दरम्यान ते पूर्ण होतील याची काळजी घ्या. म्हणजे 11:30 नंतर 4 वाजेपर्यंत सहसा गरज नसेल तर बाहेर पडूच नका. आणि जर अशा वेळेला आपल्याला एखाद्या वेळेला जावं लागतं, कधी पाहुणा येतो त्याला बस स्टँडवर आणायला जावं लागतं, तर यावेळेला आपण काय केलं पाहिजे तर निश्चित एखादा स्कार्फ आपल्या आपण जवळ ठेवा आणि कुठेही बाहेर गेल्यानंतर एक पाण्याची बॉटल आपल्यासोबत ठेवा. आणि त्या पाण्याच्या बॉटलमध्ये म्हणजे किमान 1 लिटर तरी पाणी आपल्यासोबत, थोडं थंड माठातलं पाणी जर असेल तर ते अति चांगलं. आणि त्यानंतर मग अशा याच्यामध्ये थोडी साखर किंवा एखादं चॉकलेट वगैरे आपल्या सोबत ठेवा, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला पाणी पित असताना ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि आहारही यामध्ये जो आहे तो आपण आहार कसा घेतला पाहिजे तर हा आहार जो आहे आपला तर हा तेलकट पदार्थ यावेळेला म्हणजे मांस वगैरे जे आहे, अंडे आहेत, हे थोडे कमी करा तेलकट पदार्थ. आणि हे आणि मग यामध्ये आपण जे आहे तर काकडी आहे आणि कलिंगड आहे, समजा टरबूज आहे आणि उसाचा रस वगैरे या गोष्टीचं सेवन करा. आणि घरी आपल्या आता कैऱ्या ज्या आहेत तर आपल्या विदर्भामध्ये जे आहे तर गावरानी कैऱ्या मॅक्झिमम मिळतात. तर त्या गावरानी कैऱ्याचं पन्ह जे आहे तर ते पन्ह घ्या, निंबू सरबत घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि शक्य असेल तर त्यावेळेला जसं आपण छत्री जी आहे तर छत्री आपण पावसाळ्यात कामाला येते, पण याही वेळेला तर आपल्याला एखाद तासापेक्षा जास्त वेळ म्हणजे काम असेल त्यावेळेला एखादी छत्री पण सोबत ठेवा, जेणेकरून आपलं प्रोटेक्शन आपण करू शकतो. आणि हो, अशा याच्यामध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून वारंवार पाणी पित राहणे आणि किमान 7 लिटर पाणी आपण प्यायलं पाहिजे. आणि म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त 5 पेक्षा जास्तच पाणी या दिवसामध्ये आपण घ्यायला पाहिजे. आणि कुठेही बाहेर जात असताना आपलं डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी आपण सोबत ठेवा आणि निघतानाही पाणी घ्या. आणि अशा वेळेला हलका आहार घ्या, प्रोटीन युक्त जे पदार्थ आहेत त्यावेळेला म्हणजे मांसाहार या वेळेला थोडा 15-20 दिवस या टेम्परेचरमध्ये कमी करा. आणि शाकाहार जो आहे आपला तो पालेभाज्या वगैरे घ्या आणि आरोग्याची आपल्या काळजी करा. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला फॉलो करायला मित्रांनो विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा आणि शक्य असल्यास काम असेल त्याच वेळेला बाहेर पडा. परंतु बाहेर पडताना ह्या ज्या 4-5 बाबी मी सांगितल्या तर त्या तुम्ही लक्षात घ्या. त्यामध्ये आपला सन गॉगल आहे, तो सन गॉगल चांगल्या क्वालिटीचा एखादा घ्या आणि स्कार्फ आपल्यासोबत ठेवा. अशा पद्धतीनं आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. निश्चितपणे फळ आणि याचा पाण्याचं जे आहे ती एक बॉटल आपल्यासोबत असल्यानंतर आपल्याला या ऊन लागण्यापासून जे आहे तर आपलं स्वतः म्हणजे आपण स्वतःची रक्षा करू शकतो. ही बाब लक्षात घ्या मित्रांनो. याची अपडेट उद्या 50व्या व्हिडिओ सोबत आपल्याला पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.